एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. मोडून या वाट सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. तुका म्हणे महापातके पतित, तुका म्हणे महापातके पतित, ऐशियाचे हित हेळा मात्रे. मोडून या वाट सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. पांडुरंगा करू अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदारा सोपान देवा, मस्तक माझा पायावरी. विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही आता. मोडून या वाट सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपण या कलियुगामध्ये उद्धाराचं साधन म्हणून काय निवडलेलं आहे याचं स्पष्टीकरण करतात. विठ्ठल विठ्ठलगडावरच सेवा करायची असल्यामुळं विठ्ठलाला सोडून दुसरं कसं काय कोणता अभंग. तेव्हा विठ्ठलाच्या संबंधी हा अभंग. तुकोबाराय जीवनामध्ये सफल झालेले होते. जन्माला आलेली सगळी माणसं सफल होतात असं नाही. काही सफल होण्याकरता प्रयत्न करतात, काही सफल होण्याकरता प्रयत्नही करत नाहीत आणि काही प्रयत्न करून सफल होतात. असे तीन वर्ग
मनुष्य देह ज्यांना मिळालेला आहे त्यांच्यामध्ये पडतात. मनुष्य देहाचं संतांनी, पुराणांनी, शास्त्रांनी फारच अशा प्रकारचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. ज्यांना हा देह मिळाला तुकोबाराय म्हणतात ते भाग्यवान आहेत. भाग्याने ती मनुष्य देहा, भाग्याने ती मनुष्य देहा, तोहा पाहावे विठ्ठल, तोहा पाहावे. भाग्याने ती मनुष्य देहा, भाग्याने ती मनुष्य देहा, तोहा आले ती मनुष्य देहा, भाग्य मनुष्य देहा आले ती. भाग्यवान असल्यामुळं किंवा तुमच्या भाग्यामुळं तुम्हाला हा देह मिळालेला आहे. बडे भाग मानव तनु पावा. गोस्वामी तुलसीदासजी सुद्धा सांगतात की मानव तनु पावा, मानव शरीर मिळालेलं आहे, निश्चित भाग्यवान आहोत. म्हणजे नरदेह ज्यांना मिळाला त्यांना भाग्यवान म्हणून संतांनी गौरविलेलं आहे. नरदेह मिळाला त्यांना. तसं पाहिलं तर स्वरूपदृष्टीने या देहापेक्षा इतरांचे देह फार श्रेष्ठ आहेत महाराज. स्वर्गादिकामध्ये जे देह आहेत ते दिव्य देह आहेत. तिथले देहही दिव्य आहेत आणि भोगही काय आहेत, दिव्य आहेत. मश्नंती दिव्यान दिव्यदेव भोगान, दिव्यान देवभोगान अश्नंती. त्यामुळं तुम्ही जर स्वर्गात गेलेच तर तुम्हाला दवाखान्याची पाटी कुठंच दिसणार नाही. स्वर्गात दवाखाने नाहीत, कारण त्या शरीराला बिमारीच होत नाहीत. तुम्हाला वृद्धाश्रम कुठंही सापडणार नाहीत स्वर्गामध्ये. लागलं तर तुम्ही जाऊन या. मी म्हणजे उगा मी म्हणतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवावा असं काय नाही. वृद्धाश्रम दिसणार नाही का, तिथं कुणी वृद्धच होत नाही. कुणी वृद्ध नाही, तिथं कुणी बालकही अशा प्रकारचं नाही. सगळेच तरुण असतात, देह दिव्य असतात आणि तिथले भोगही काय दिव्य अशा प्रकारचे आहेत. स्वर्गातल्या देहातून सुगंध बाहेर पडतो असं शुकाचार्य आणि रंभेच्या भेटीतून सिद्ध झालं. शुकाचार्यांची तपश्चर्या भ्रष्ट करण्याकरता इंद्राने रंभेला पाठवलं. रंभेनं चाळे करायला सुरुवात केली. आता शुकाचार्य वैराग्याची मेरू होते, त्याने सांगितलंय कशाला नखरे करतीस, स्त्रीस्य अंडी नरकस्य कुंडी तपो विखंडी. म्हटलं कोणाला म्हणतोयस तू नरकस्य कुंडी? आम्ही तुला काय मृत्यू लोकातल्या वाटल्या का? आणि तिनं पोट फाडलं आपलं. महाराज पोटातून सुगंध मैल मैल अशा प्रकारचा सुगंध बाहेर पडला.
शुकाचार्याने सांगितलं रे मला माहीत असतं तर मी तुझ्याच पोटात राहिलो असतो. देह काय आहेत दिव्य आहेत. बरेच तिथं लाईट नाही लावली त्याच्यामुळं ऊर्जेचा काही संबंधच नाही. कारण तिथं सगळे कोण राहतात देव. देव शब्दाचा अर्थ आहे ज्यांच्या शरीरातून प्रकाश बाहेर पडतो. म्हणून एखादं जर म्हणला भामटा पर मी देव आहे स्वर्गातून आलो तर बघायचं त्याची पडसावली पडते का. आणि पडसावली पडत असेल तर मग तो काय नाही देव नाही. तसा हा बल्ब आहे तर त्याचा प्रकाश आहे तर त्या प्रकाशाच्या बाजूने त्याला सावली नाही पडत. त्यांच्या शरीराची सावली नाही पडत. असे दिव्य देह आहेत. महाराज कोणत्याही वेळेला कोणतंही रूप धारण करू शकतात. ते स्वर्गातले देव इच्छेनुरूप काय करतात. आपल्याला तसं करता येतं का हो. इच्छेनुरूप तर नाहीच नाही पण उगं लहान मोठं ते बी नाही होता येत. त्यामुळे स्वर्गातले देह दिव्य आहेत. तरीही मानव देह ज्यांना मिळालेला आहे त्यांना भाग्यवान म्हटलं जातं. का तर स्वरूपदृष्टीने ते दिव्य असतील कार्यदृष्टीने दिव्य नाहीत. मनुष्य देह हा कार्यदृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मानव देह ज्यांना मिळालेला आहे महाराज त्यांनी जर या देहाचा सदुपयोग केला त्याने या देहाचा सदुपयोग केला तर कायमचा दुःखातून तो मुक्त होतो. कायमचा दुःखावर विजय मिळवता येतो तो याच देहामध्ये. मृत्यूवर विजय मिळवता येतो तो याच देहामध्ये. अज्ञानावर विजय मिळवता येतो तो याच देहामध्ये. आणि म्हणून या देहाचं कौतुक संतांनी अशा प्रकारचं केले. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तेव्हा ज्यांनी मानव देहामध्ये मृत्यूवर विजय मिळवला, दुःखावर विजय मिळवला, अज्ञानावर विजय मिळवला त्याचा देहाला येणं हे सफल झालं. ज्याने दुःखावर विजय ज्या हरामखोराने दुःखावर विजय नाही करोडो जन्म दुःख भोगावं लागेल अशा प्रकारची कर्म केलेले नुसता ढुंगणाखाली पैसा गोळा केलेला आहे त्याची जन्म सफल नाही झालेली. ज्याला मृत्यूचं दुःख भोगावं लागतंय तो जीवनामध्ये निष्फल बनलेला आहे. निष्फल. तुम्ही जर शहाणे असाल तर त्याचं जीवन सफल मानू नका. सफल त्याचं जीवन माना ज्याने दुःखावर विजय मिळवलाय वा त्या रस्त्याने जो चाललेला आहे. म्हणून तुकोबार आहे महाराज त्याचं कोड कौतुक करतात. धन्य माता पिता तयाची जो असे जागता. आपुल्या हिताच्या ठिकाणी जो जाग आहे. सगळे जागे आपल्या हिताच्या ठिकाणी कोण नाही जाग. ज्याला आपण कोण आहे याचीच अक्कल नाही तो आपल्या हिताच्या ठिकाणी काय जागा असणार आहे. मस्त पोराला पोर झालेले हरामखोर तुम्हाला वाटतं काय लय शहाणे आहे. त्यांच्या पोराला पोर झालेली आहे
व्यवहारामध्ये घे बाबाचं दर्शन, कायला बाबाचं दर्शन खेटराने हाणावं असं जीवन घालवलेलं या भडव्याने, अख्खं आयुष्य घालवलं, कधी स्वतःच्या हिता करता 5 मिनिट नाही दिले. हे दर्शन घेण्याच्या लायकीचं असतं वय एवढं. कोण आहे आपण? कोण आहे आपण? शरीर आपण आहे? शरीरात आपण आहे का शरीर आपण आहे? शरीर आपण मानत असाल तर मूर्खाच्या नंदनवनामध्ये फिरत आहात. आणि ज्यांनी शरीर आपण मानलेलं आहे तो दुःखातून कधीच मुक्त होत नाही, कारण दुःखाचं मूळच शरीर आपण मानणं आहे. व्यवहारातले हेंद्रे यांना काय अक्कल असते? सगळं जीवन शरीर आपण म्हणून घालवतात. आणि मग शरीर आपण मानलं की शरीराचं हित हे आपलं हित मानलं जातं. मग चांगले बंगले बांधणं, सत्ता कमावणं आपलं हित आहे. आणि हरामखोर शेवट मग ज्या वेळेला मृत्यूच्या समोर जातो मग सगळंच अशी होती. मग त्यावेळेला कळतं आपण काय केलं जीवनामध्ये. मरायचं नाही तुम्हाला, तुमचा बाप नाही मेला, आजा नाही मेला, असा कोण आहे की ज्याला हे शरीर सोडावं लागत नाही? शरीर सोडण्याला मरण म्हणतात. शरीर सगळ्याला सोडावं लागतं. जन्माला आलाय त्याला शरीर सोडावं लागतं. पण शरीर सोडायच्या वेळेला जर हसत शरीर सोडता आलं म्हणून एक म्हण आहे, व्यवहारातले प्रमाण नाही आहे, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. मरणी मरणी. अरे साधू त्याला म्हणावं ज्यांनी मृत्यूला मारलेलं आहे. साधू मरत नसतो, तो मृत्यूला मारत असतो. आणि ज्यांनी मृत्यूला मारलेलं आहे त्याच्या पुण्यतिथ्या कराव्या. ज्यांनी मृत्यूला मारलेलं आहे त्याच्या काय कराव्या? पुण्यतिथ्या कराव्या. आपल्याकडे शास्त्र आहे, जयंती कोणाची करावी, पुण्यतिथी कोणाची करावी. ज्याचा जन्म दिव्य आहे महाराज, अयोनी संभव आहे, योनीतून नाही जन्मलेला, त्याची जयंती असते. म्हणून देवाची जयंती आपल्याकडे साजरी केली जाते. कृष्ण जयंती ज्याला गोकुळाष्टमी आपण म्हणतो, रामाची जयंती ज्याला रामनवमी म्हटलं जातं, नरसिंह जयंती काय याने गर्भात नाही प्रवेश केलेला. अयोनी संभव आहेत, अयोनी संभव. योनी संभव असणाऱ्या माणसाची जयंती नसते. आता अलीकडे काय झालेलं आहे, हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठीमाग, जो तिचा काळ आहे त्याच्या मागं लागलेली आहे. तसं आता कोणी काही करायला लागलंय तो त्याचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य आहे, कोणी काय करायचं. आपल्या लोकशाहीमध्ये तसं काही बंधन नाही आहे, कायद्याने तुम्ही काही करू शकता नाही का. पण वास्तवता अशी आहे. तर मृत्यूवर विजय मिळवणं, ज्यांनी मिळवला महाराज त्याचा देह सुफल आहे, त्याचा देह सफल आहे, सफल. आणि ज्यांनी मृत्यूवर विजय नाही मिळवला, काय मिळवलंय त्याचा काय हरामखोर आहे तो, काय संबंध नाही आहे. स्वतःचं वाटोळं केलंय, स्वतःचं. त्याने दुसऱ्याचं नाही वाटोळं केलेलं, स्वतःचं. संतांनी त्याला आत्मघाती म्हटलेलं आहे, आत्मघाती. आपापण्या घात हत्यारे घातकी. कोण आहे आत्महत्यारा? देह मी मानणारा. त्यामुळे लय फोटोच्या नाक्या नादी लागत जाऊ. फोटो काढणारे लय शहाणे असतात असं नाही, उगाच त्यांच्या घरी बसावं लागतं म्हणून काही म्हणता येत नाही.
कीर्तनात सगळा वाचपा काढून घेतो मग आम्ही. देह आपण नाही, देहात आपण. कसं काय देह आपण नाही? तर देहाच्या उत्पत्तीच्या पूर्वी आपण होतो आणि देहाच्या नाशानंतरही आपण राहतो. देहाच्या उत्पत्तीच्या पूर्वी आपण नव्हतो असं मानलं तर शास्त्रदृष्टीनं अकृताभ्यागम नावाचा दोष येईल. मी म्हणाल हे काय भानगड आहे? अकृताभ्यागम भानगड नाही, दोष आहे तो. जर देहाच्या पूर्वी आपण नव्हतो, देहच आपण आहे, तर मग या देहामध्ये जी आपल्याला सुखदुःख भोगावी लागतात त्याची काय कारण आहेत? महाराज, काही माणसं जन्मायच्या अगोदर करोडोपती होतात. म्हणजे त्याचा बाप पोराच्या नावाने करोडो पैसे टाकतो, अजून ते बाहेर बी नाही आलेलं, तर काय झालंय? करोडोपती. काही माणसं जन्मभर अगदी पार खाटेवर पडेपर्यंत कष्ट करत असतात. बिचारे कष्टच करतात, करावंच लागतं. काही माणसं सांगतात महाराज बाबा अजून मी इंजेक्शन नाही घेतलेलं. होय, 90 वर्षाचं आहे आणि अजून काही नाही घेतलं, इंजेक्शन नाही घेतलं. आणि कायला रोज 4-4 इंजेक्शन घेतलं, गोळ्या तर खायला लागतात. मग काहीची शरीरं अशी, काहीची शरीरं तशी. काहींना कष्ट करावं लागतं, काहींना कष्ट करावं लागत नाही. काहींना खूप दुःख अशा प्रकारचं होतं, काहींना दुःख होत नाही. ही जी विषमता आहे सुखदुःखाची मानवामध्ये, किंवा महाराज 75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटावाचा नारा दिला जातो. गरीब हटले का? गरिबी हटली. आत्महत्या केल्या गरिबांनी, गरिबी कुठे गेली? मग का बरं नाही जोर एवढं 75 वर्ष प्रयत्न करून सुद्धा? का शासनाला तांदूळ आणि गहू फुकट द्यावे लागतात? हे काय आहे? अपयश आहे, अपयश राज्यकर्त्याचं. म्हणजे तुम्ही तुमच्या देशातला समाज स्वतः खाण्यापुरतंही कमवू शकत नाही असं निर्माण करून ठेवलेलं आहे. हरामखोराओ. प्रारब्धापुढं काहीच करू शकत नाही. मला जे एका आईच्या उदरातून बाहेर पडणारे 2 भाऊ असतात, एक करोडोपती होतो आणि दुसरा भिक्षापती होतो. काय कारण आहे याला? मानावंच लागतं की ज्याचं त्याचं पूर्वीचं कर्म. आणि मग पूर्वीचं कर्म हा जर देहाबरोबरच जन्माला आलाय तर पूर्वीचं कर्म गुण्याच्या बापाने केलं काय? म्हणजेच देहाच्या उत्पत्तीच्या पूर्वीही आपण होतो असं मान. आणि अशी किती काही उदाहरणं झाली महाराज, किती काही उदाहरणे. त्या उत्तर भारतामध्ये एक उदाहरण असं, ते लहानपणी पोरग म्हणत होतं की अहो माझ्या आईचं तर हे नाव आहे आणि हे आईचं तर हे नाव आहे, मी इथं कसं काय आलो? त्याला तो जिथं सांगत होता तिथं घेऊन गेल्यावर तिथं 30 वर्षापूर्वी त्यांचा पोरगा मेला होता, तो ह्यो होता. त्याने बायकोचं नाव सांगितलं, मरणाचं कारण सांगितलं, सगळं मागच्या जन्मातलं सांगितलं. म्हणजे याचा अर्थच असा आहे की देह उत्पन्न होण्याच्या पूर्वी आपण असतो, देह नाशानंतरही आपण राहतो. म्हणून पहा तुम्ही, पूर्वीचे लोक किती तज्ज्ञ हुशार अशा प्रकारचे होते. पूर्वीच्या लोकांच्या हुशाऱ्या न समजणारे मूर्ख पूर्वीच्या लोकाला आडाने मानतात. तुम्ही पहा, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल रामभाऊ आणि तो मेला तर लोक म्हणतात रामभाऊ मेला, हो रामभाऊ मेला. पण जीव मेला असं नाही कोणी म्हणत, जीव गेला म्हणतात. जीव गेला म्हणतात, देह मेला, कारण नाव देहाचं असतं ना, नाव जीवाचं नाही. आपलं स्वरूप जीव आहे, तेव्हा देह आपण नाही, देहात आपण आहे. महाराज एवढं जरी सप्ताह झाल्यावर कळलं ना सप्ताह करणाऱ्याला, सप्त्यात येणाऱ्याला, तरी लय झालं. त्याच्या जीवनातल्या बऱ्याच दुःखाचा नाश होईल.
जन्माच्या जन्म वाऱ्याला जातात, सप्ते करतात, पारायण करतात आणि त्याला आत नाही घुसू देत. संतांचे विचार आपल्या मनापर्यंत गेले पाहिजे आणि मनाने ते स्वीकारले पाहिजे, मनाने स्वीकारले पाहिजे. आता काय हा अभंग कोणाला पाठ नाही तो का म्हणे माझे हेची सर्व सुख, किंवा तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे सदा माझे डोळे. वारकरीन त्याला हा अभंग पाठ नाही असं नाहीच आहे, सगळ्यांना पाठ आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. खरंच आपल्या मनाने स्वीकारले का होय? जरा थोडं विचारा ना त्याला, होय गेल्या लय कीर्तनात फेटा बांधून गप्पा आणतो असं आपल्यालाच म्हणायचं. तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे असं तुकोबा देवाला म्हणतात. तुझं मत काय आहे? खरंच देवाच्या पायावर सगळं सुख आहे का? देवाच्या पायावर सगळं सुख असेल तर कायला झक मारतो, पैशा करता भांडणं करतो? हे कुंडीला जातात महाराज, हे नाही लागलं. कशाला पकवान न पाहिजे? जर सुख देवाच्या पायाजवळ आहे, देवाशिवाय सुख नाही, हे म्हणायला प्रमाण आहेत, पाठ करायला केलेली आहे. पाठ कीर्तन करतो त्याच्यावर चाली हा हे मनाने स्वीकारलं का? आमच्या मनामध्ये ते उतरलं का? आमचे गुरु हरी रामकृष्ण भाऊ एक नेहमी दृष्टांत द्यायचे. मोठं अशा प्रकारची जत्रा, बाजार असतो, जत्रेमध्ये लोक पाहिले. एकाने बाहुल्या विकायला आणल्या होत्या, त्यांनी 3 बाहुल्या ठेवल्या, सारखीच उंची, सारखीच जाडी, सारखं पण अप्रतिम बाहुल्या होत्या. महाराज बाहुल्या पाहिल्या की ज्याने पाहिल्या तो पुढं सरकतच नव्हता. काय बाहुले, काय बाहुले, काय बाहुले विचारली, किंमत विचारली, का बाहुली केवढ्याला आहे? त्यांनी विचारलं कोणती पाहिजे, म्हणजे किंमत त्याची वेगवेगळी आहे. हा म्हटले वेगवेगळे. मग हिची काय आहे? हिची 1000 रुपये आणि हिची ₹1,00,000. हा एकदम 100 पटीचा फरक. ही 1000 आणि ही 1,00,000. आणि म्हणजे नेसले म्हणजे कडीची ती म्हणे 1 कोटी रुपये. दिसायला तो सारखेच दिसतात बाहुल्या आणि मग किमतीत एवढा फरक कसं काय? तो म्हणे बघायचं आहे. हो म्हणले दाखवा ना. म्हणजे 1000 रुपयाची किंमत होती ना, ती खाली घेतली, एक काडी घेतली, तिच्या कानात घातली, तर ती इकडच्या कानात घातली तर इकडच्या कानातून निघून गेली. तसं काही बाहुले आहे. त्यांना विचारलं कीर्तनाला गेले होते का? मग आपण एकही कीर्तन सोडित नाही, सगळ्याच्या कीर्तनाला जातो. आणि मग अभंग कोणता घेतला? हे आपल्याला असलं कुठं कळतं काय? आता ज्याला अभंग काय घेतला होता हेच जर माहिती नाही तर अभंगावर काय बोंबलला. कीर्तनकाराचं भाग्य या अशा अवलादी ऐकायला बसतात ते. शाळेत नसतं असं महाराज. कॉलेजवर वगैरे जर व्याख्यानं ठेवली तर व्याख्यान झालं की विद्यार्थी लगेच त्या व्याख्यानावर काय विचारतात? प्रश्न विचारत राहतात आणि मग त्याला ती उत्तरं द्यावी लागतात. म्हणून अभ्यास करूनच तिथं जावं लागतं. इथं काही संबंधच नाही. अजून नाही बा विचारलं मला तर कोणी, बाबा तुम्ही कीर्तनात हे सांगितलं ते तसं कसं काय काय काही कोणाला घेणं नाही. त्याच्यामुळं मग आता कोणी कीर्तन करायला लागलं ना. आता तर विषयाचाच संबंध नाही राहिला महाराज. ऐकणाराचा दर्जा इतका खालावला, इतका खालावला, एवढे नालायक झाले की अभंग घेतलाय तर त्या अभंगाला त्यांनी स्पर्श तरी केलाय का? लोकांना फक्त आता हसवणारे कीर्तन लागले, हसवणारे गायनाचार्य
आपलं विनोदाचार्य या पदव्या कीर्तनकाराला आणि या कीर्तन ठेवणाऱ्या हरामखोरांनी दिलेल्या आहेत. जी कीर्तनाची साधना मुक्त करण्याकरता आहे. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. कोठे नका पाहो करा हरी कथा, तेथे अवचिता सापडेल. ही कीर्तनाची जी लेवल होती, आज काय लेवल झाली कीर्तनाची? काय कीर्तन, या कीर्तनाने काय होणार आहे कधी याचा विचार केलाय? हे बापू काही उघड नाही बोलत, मोठी माणसं आहे त्याच्यामुळे ते आमच्यासारख्याला बोलवून आणि ते उघड बोलावं म्हणून. ऐका तुकाराम महाराज काय म्हणतात ते. तुकाराम महाराज काय म्हणतात ते ऐका. तुम्हाला तुकाराम महाराज तर प्रमाण आहेत ना, कीर्तन करायला घाला खड्ड्यात. तुकाराम महाराज तर प्रमाण आहेत ना, संताचे पाय हा माझा विश्वास, हे प्रमाण माहिती आहे ना तुम्हाला. तुकोबारे संत आहेत की नाही, त्यांच्यावर विश्वास आहे ना. तर तुकाराम महाराज म्हणतात, कथा करोनिया द्रव्य देती घेती, कथा करोनिया द्रव्य देती घेती. पहिल्यांदा देती, ह्याच्यात पहिला नंबर कोणाचा आहे? घेणाराचा नाही आहे, देणाराचा आहे. कारण या हरामखोरांनी जर दिलंच नसतं तर मग त्यानं काय घेतलं असतं? पण देणारे हे ना सवयी याने लावल्या ना. परिणाम तेही दोघे जाती. नरकामध्ये ज्या कीर्तनाने मुक्त व्हायचंय, ज्या कीर्तनाने वैकुंठाला जायचंय, ज्या कीर्तनाने दुःखावर विजय मिळवायचा आहे, तेच कीर्तन करून नरकात जावं लागतं. तुम्ही म्हणा नरक कोणत्या देशात आहे हो? तुम्हाला नरकाची जर लईच माहिती लागत असली ना तर भागवताच्या पंचम स्कंदामध्ये येतो. नरक त्याला म्हणतात, मोक्ष त्याला म्हणतात आणि संसार त्याला म्हणतात. मी व्याख्या सांगतो. जिथं सुखाशिवाय दुसरं काहीच नाही, नुसतंच काय आहे? सुख. अवघा झाला आनंद, अवघा आनंद मोक्ष आहे. अवघा आनंद मोक्ष आहे. आणि जिथं दुःखाशिवाय दुसरं काही नाही त्याचं नाव नरक आहे. जिथं सुख नसतंच महाराज, नुसतंच दुःख असतं, त्याला नरक म्हणतात. आणि जिथं सुख दुःखाची खिचडी असते त्याला संसार म्हणतात. आपल्या जीवनामध्ये नुसतं सुख असतं असं नाही, नुसतं दुःख असतं असं नाही. बाहेरून आला, जरा लांबून आला, आल्याबरोबर जर बायकोनं गरम गरम चहाची कब्बशी हातात दिली आणि एक घोट घेतला तर त्याला वाटतं इंद्रसुद्धा आपल्यापेक्षा कमी आहे. आल्याबरोबरचा आनंद होतो की नाही? होतो का नाही? होतो. आणि दुसरा घोट घेतल्याबरोबर ती म्हणते, काही लाज आहे का हो तुम्हाला? 8 दिवसापासून सांगते साखर संपत आलेली आहे. गिळायला कसं बरं वाटतं, लगे हातात आला का फुर्र. साखर कोणी तुमच्या बापाने आणायची का? असं म्हटल्यावर किती आनंद होतो आहे ना. ते म्युझिकच्या लाईट असल्यासारखं राहतं माझ्या संसारामध्ये. कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख. असा जगात तुम्हाला माणूस सापडणार नाही. संसारात आहे आणि नुसतं सुखच त्याला मिळते. असाही जगात माणूस सापडणार नाही की संसारात आहे नुसतंच काय आहे, दुःखच भोगावं लागतं. थोडं कमी जास्त सुख दुःखाचा, पण सुखही भोगावं लागतं आणि दुःखही अशा प्रकारचं भोगावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा मुक्त होण्याकरता हा देह भगवंतानी दिलेला आहे. आणि मग देहात आपण आहे, त्यामुळं आपण कोण आहे हेच जर नाही कळलं तर आपलं हित काय कळणार आहे? दुःखावर विजय मिळवणं म्हणजे आपलं हित आहे.
ज्यांनी दुःखावर विजय मिळवला त्याचा जन्म सफल आहे. हे मंत्रीन भिंत्री यांची काही जन्म आपण उरावर घेतलेलं आहे, त्याला लय मोठेपणा दिलेला आहे, मान्यता लोकांची त्याच्याविषयी, एवढाच त्याच्यातला भाग आहे. जन्म सफल फिफल नाही. मोठ्याचं दृष्टांत आहे महाराज. आपल्या भारतामध्ये अलेक्झांडर सिकंदर बादशाह म्हणून एक बादशाह होऊन गेला. त्याची अशी इच्छा होती की जग जिंकायचं, सगळं जग जिंकण्याकरता. बरं, त्यांनी मिलिटरी अशा प्रकारची आपली तयार केलेली होती. हल्ला म्हटलं की त्याचा पराभवच करायचे. बराच जगाचा भाग त्याने जिंकला. त्याचा एक गुण चांगला होता, जो ज्या भागात जाईल तिथल्या साधूचा तो सत्संग ऐकायचा. आणि मग आता साधूच्या सत्संगात काही जग जिंकलं म्हणजे सुखी होतो असं राहणार आहे का? आणि मग सगळं जग काही नाही जिंकलं, बरंचसं जिंकलं. खूप धन लुटून नेलं आपल्या नगरीला आणि बिमार पडला. बिमारी वाढत गेली. त्याच्या लक्षात आलं की आता आपण या बिमारीतून काही सावरत नाही, मरणार. मग त्यांनी प्रधानाला बोलवून घेतलं आणि सांगितलं, प्रधानजी आता मी 4-2 दिवसाचं सोबते म्हणे. असं का म्हणता महाराज? मी काय सांगतो ते आहे. आतापर्यंत सगळ्या माझ्या आज्ञेचं तुम्ही पालन केलेलं आहे. ठीक आहे महाराज, काय आज्ञा सांगा. ज्या वेळेला मी मरेन त्यावेळेला ते डुलीतून माझी नका प्रेतयात्रा काढू. मग म्हटले, हिंदूसारखी असं खुर्चीवर बसवा मला आणि खाली लाकडं बांधा आणि खुर्चीला हाताच्या जवळ काठी बांधून माझे असे हात बांधा दोन्ही बाजूला. का उद्देश काय? ऐक पुढं. एका बाजूला जेवढी मिलिटरी आहे माझी ती मिलिटरी चालू द्या आणि एका बाजूला जेवढं मी धन कमावलेलं आहे ते सगळं घेऊन चला. त्याला समजून गेलं, असं का बरं महाराज? मला जगाला हे सांगायचं आहे, मला सहाय्य करण्याकरता एवढी मिलिटरी आहे आणि एवढं मी कमावलेलं आहे, तरीही मृत्यूच्या दुःखातून ना मिलिटरी मला वाचवू शकली ना धन. आता त्याचं एवढं धन होतं तर वाचवू शकलं नाही, मग त्या मानाने आपल्याजवळ किती राहतं? उगं टर 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 इंचवाच्या अवलादीचे राहते. किती राहतं बरं विंचवाच्या नांगीत? 10,000 लिटर. 10,000 ठीक आहे. टँकर आहे, टँकर तर 5-5 हजाराचे असतात. ट्रॅक्टरचे असले ती एवढी नांगी दाबणं एवढे लय झाले असतात. त्याच्यात पुन्हा ते चमडीचा भाग असतो, त्याच्यात पोकळी किती, त्याच्यात काय राहतं? विष राहतं. पण तुम्ही 5 चालायला लागल्यावर आक्कड कशी राहते तसे आपल्या अवलादी आहेत. काय राहतं? रोडवर सायकलहून जरी पडलं तरी कुक करतं, काही झालं नाही, त्याच्यातच ब्रेक लागलं एकदम आपटलं की सलास. पण टर काय असते? तू मला काय समजलंस? मनात म्हणावं लागतं ना, आला एक मूर्ख. पण असं मोठे नाही म्हणायचं बरं का. मला काय समजत. तेव्हा दुःखावर विजय मिळवणं याला जन्म सफल होणं म्हणतात. या शरीराचा हा विशेष आहे. या शरीरामध्ये जर आपण योग्य शरीराचा विनियोग केला तर दुःखावर विजय मिळवता येतो. महाराज तुकोबारायने दुःखावर विजय मिळवला होता. तुकोबारायने पैसा नाही मिळवला. तुकाराम महाराजांनी बागायती नाही वाढवली. तुकाराम महाराजांनी दुसरं काहीच मिळवलं नाही, दुःखावर विजय मिळवला होता. शेवटपर्यंत कधीच बायकोला लुगडं नाही घेतलं तुकाराम महाराजांनी. जिजाबाई स्वाभिमानी स्त्री होती. स्वतः कष्ट करून स्वतःचं मुलाचं आणि तुकाराम महाराजाला जीव घालायचे. तुकाराम महाराजांनी काय केलं? दुःखावर विजय मिळवण्याचं साधन केलं. मृत्यूवर विजय मिळवला. तुकोबाराय मेले नाही महाराज. तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि विशेष हा केला की सशरीर वैकुंठाला गेले. मागे कवीश्वर
झाले थोर थोर सांगा कलेवर नेले प्रयाण काळी देवे विमान पाठवले काला माझे अद्भुत वर अद्भुत वर मानव देह घेऊन निज धामा मानव देह घेऊन निज धामा बने सकळ संतांश काळी देवी विमान पाठविले मृत्यूवर विजय मिळवला. दुःखावर विजय मिळवता येतो, निश्चित येतो. मृत्यूवर विजय मिळवता येतो, निश्चित अशा प्रकारचा मिळवता येतो. पण मग तुकाराम महाराजांनी काय साधना केली, कशाने हा मृत्यूवर विजय मिळवला? तुकोबराईनी किती पैसे दिले मृत्यूला? कारण आपल्या डोक्यात 16 पैसाच बसलेला राहतो. व्यवहारामध्ये पैसा लागतोही, त्याच्याबद्दल वाद नाही. पण पैशाने दुःखावर विजय मिळत नाही आणि पैशाने आनंद मिळवता येत नाही. नेहमी म्हणतो, पण ते मला काही कुणी अजून उत्तर देईनाच गेले. माझा असा आक्षेप आहे शास्त्रज्ञावर की त्यांनी जसं बीपीचं मशीन काढले, शुगरचं मशीन काढले, ताकद मोजायचं मशीन काढले, तसं आनंद मोजायचं मशीन काढायला पाहिजे. त्याच्या छाताडाला लावलं का ते आकडे दिसायला पाहिजे. हे किती आनंद आहे 24 तासात. मग कळेल तुम्हाला लय पैशाच्या आणि सत्तेच्या मागं पळणारे हे किती आनंदी असतात. लोकाला काय त्याच्या गाड्या दिसतात, त्याचे बंगले दिसतात, त्याचे कपडे दिसतात. आता कपडे गाड्या बंगले आता आहे का बाहेर आहे? आणि सुख आत, दुःख आत. मग ते कसं काय करणार आहे? त्याला लयच भूक लागली होती. भूक म्हणजे हो लय लागली. कसं काय लागली? दशमीला एकच टाईम जेवला, ते बी सकाळी जेवला होता, संध्याकाळी काय खाल्लं नाही. दुसऱ्या दिवशी एकादशी, त्याच्यामुळं काय तिसऱ्या दिवशी द्वादशीला जेवायला बसला, वकिलाचा फोन आला. लगेच अशा प्रकारचं कोर्टात यायचं महत्वाचं आहे. बिचारे तसंच गेलं कोर्टात. महाराज 2 दिवसाचं उपवास, दिवसभर बसलो तिथं. 4 वाजता त्याचं नाव पुकारलं, पुढची तारीख दिली. महाराज त्याला असं चालता सुद्धा येईना गेलं बा, चाला वाटा नाही गेलं. कसा तरी घरी आला. आल्याबरोबर बायकोवर खेकासला. कुठं काही चाललं नाही का? मग तिथं चालवते हे हरामखोर. काय अहो काय झालं? अरे भूक लागली, मला मारायची वेळ आली. अहो मग स्वयंपाक तयार आहे ना, वाढू का? काय वाढू का? एक एक घास खाऊन माझं कवा पोट भरायचं? म्हणजे एक एक घास खाल्ल्यावर एका घासानं तर पोट नाही भरायचं. मग एवढं त्याला लई वेळ लागेल ना. ते म्हणे काळजी नका करू. मग तिनं उपरनं घेतलं, 5-6 पोळ्या, भात, भाजी असं त्याच्यात ठेवली. ते गठोडं असं वरून बांधलं त्याच्यात. मग विचारलं कसं वाटतं? ते म्हणे बंगल्यात राहणाऱ्या लोकांसारखं वाटत. बाहेर राहतं ते बंगला काय करतो? सुखी थोडंच करत असतो. ऊन येऊ देत नाही, वारं येऊ देत नाही, पाऊस येऊ देत नाही. झालं त्याचं काम. सुखाचा आणि त्याचा काय संबंध आहे? गाडी काय करत असते? तुमचा गोळा उचलून जिथं निघून फेकायचा तिथं फेकी दे. गाड्यावाल्याला कळतं किती आनंद असतो ते. ज्यांच्याकडे गाड्या नाही ना त्यांना काय बा गाड्यावाल्याला कळतं
पैसे याचे गेलेले असतात आणि स्टिअरिंग ड्रायव्हरच्या हातात असतात. निघताना देवाला प्रार्थना करावी लागते की जिवंत तिथं नेऊन पोचले बाबा. सुखाचा त्या वाहनात फक्त तुमचं जाणे येण्याची व्यवस्था करतं, सुखाचा त्याचा संबंध नाही. सफल होण्याकरता, दुःखावर विजय मिळवण्याकरता तुकोबारांनी काय साधना केली? अभंगाच्या प्रथम चरणात एक गावे आम्ही विठोबा दुःखावर विजय मिळवण्याकरता तुकोबारे म्हणतात आम्ही. हां, तुम्हालाच विचारतोय, तुम्ही दुःखावर विजय मिळवला ना? हो. दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी न देखी जे ऐसे केले ह्या विठ्ठले दुःखाशी स्वप्नेही दुःख कोणी न देखे डोळा. ही तुकोबारांची श्रीमंती होती महाराज. ही साधूची श्रीमंती असते. दुःखाचा जीवनामध्ये अभाव असणं, पैसे आणि बाकीची ही पामराची श्रीमंती, साधूची श्रीमंती नाही. साधूची श्रीमंती दुःखाभाव जीवन असणं. साधूची श्रीमंती आनंदी अशा प्रकारचं जीवन असणं, त्याग असणं ही साधूची श्रीमंती. योग्याची संपदा त्यागाने शांती, योग्याची ही भोग्याची संपदा आहे. काय साधना केली महाराज तुम्ही? तुकोबारे सांगतात आम्ही एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक विठोबाचे नाम आम्ही गावे. आम्ही एक विठोबाचे नाम गावे, अर्थात नाम घेण्याची आम्ही साधना केली. थोडासा विस्तार करतो या पूर्वार्धावर. एक विठोबाचे आम्ही नाम गावे. आम्ही म्हणजे कोण? पाटोदेकर. आम्ही म्हणजे कोण? देहूकर. आम्ही म्हणजे कोण? मोरे. आम्ही म्हणजे कोण? कुणबी. आम्ही म्हणजे कोण? आम्ही शब्द वापरलेला आहे तुकोबारेंनी. तर आम्ही हे बहुवचनी अशा प्रकारचं सर्वनाम आहे.
आम्ही शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, विशेष नाम काय घ्यायचं, आम्ही म्हणजे कोण? तर या ठिकाणी आम्ही शब्दाचा अर्थ आहे आम्हा भाविकाची जाती एकविधजी श्रीपती, एकविध आम्ही न धरू पालट, न संड हे वाट सापडली. आम्ही म्हणजे वारकरी, आम्ही म्हणजे वैष्णव, आम्ही म्हणजे संतावर शास्त्रावर ज्याचा विश्वास आहे अशा प्रकारचे आम्ही. ठीक आहे, आम्ही शब्दाचा अर्थ कळाला. एक विठोबाचे नाम गाऊ, एक विठोबाचे. तर एक या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? एक हे विशेषण आहे आणि ते विशेषण विठोबालाही लागतं, ते विशेषण नामालाही लागतं आणि ते विशेषण गाण्यालाही लागतं. एक कोण? विठोबा कोण? कोणत्या गावचा विठोबा? आता पाटोद्याचा घ्यायचा का बीडचा घ्यायचा? प्रत्येक गावामध्ये एक एक विठोबा आहे ना. तेव्हा विठोबा कुठला विठोबा? म्हणून त्यांचं लक्षण तुकोबाऱ्यांनी सांगितलंय आणि एक या शब्दातून सांगितलं, जो एक स्वरूप आहे. जगात दोनच तत्व आहेत. अस्मिन मते पदार्थो ही द्विविधा. दृक दृश्यांच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर मूळ, ज्याला पूर्वी लसावी मसावी शिकवत होते गणितामध्ये, लघुत्तम अशा प्रकारचा आकडा. दोनच जगात पदार्थ आहेत, एक जड आहे, दुसरा चेतन आहे. तिसरा पदार्थ दाखवा, 1000 रुपये रोख मिळवा. रोख आता लोकांनी टाकलेत माझ्या पायापुढं, रोख देईन. फक्त तिसरा काय करायचा? पदार्थ दाखवायचा. कोणता तिसरा? जड चेतनाहून वेगळा. ऐकून घेत आहे माझी? इतका उदार झालो काय मी? मला माहिती आहे तुम्ही दाखवूच शकत नाही. खबर नाही दाखवू शकत नाहीच तर काय दाखवणार? कुठलाही पदार्थ दाखवा, एक तर तो जड असेल नाही तर चेतन अशा प्रकारचा असेल. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर एक स्वरूप एक पदार्थ आहे आणि अनेक स्वरूपी एक पदार्थ आहे. त्यालाच माया ब्रह्म, प्रकृती पुरुष, क्षेत्र क्षेत्रज्ञ अशी विविध शास्त्रामध्ये नावं आहेत. त्यामध्ये माया अनेक स्वरूप आहे, माया एकच, पण तिच्या अंतर्गत खूप भेद आहेत. ते मोसंबी पाहिली, संत्री, मोसंबी एकच फळ असतं. वरून पाहिलं तर एकच अशा प्रकारचं ते वरचं त्याचं टरफल असतं. पण ते टरफल जर काढलं बाजूला तर मध्ये असे वेगवेगळ्या 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 काय आहे, बरं. त्याच्यातली एक काढली, त्याच्यावरचं टरफल काढलं तरी त्याच्यात पुन्हा एक 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 असे हे असतात आणि त्याच्यात रस असतो. हे अनेक स्वरूप पदार्थ आहे. भारत देश एक आहे. भारत देश एक असला तरी कितीक राज्य आहेत त्याच्यामध्ये, राज्यामध्ये कितीक जिल्हे आहेत, जिल्ह्यामध्ये कितीक तालुके आहेत, तालुक्यामध्ये कितीकही गाव आहेत, गावामध्ये कितीकही घरं आहेत आणि घरात कितीकही माणसं आहेत. हे अनेक स्वरूप असे एक तत्व आहे. आणि दुसरं तत्व आहे महाराज ते एकच आहे. त्याच्यात स्वगत भेद नाही, त्याच्यात सजातीय भेद नाही, त्याच्यात विजातीय अशा प्रकारचा भेद नाही. विठाला विठाला वेदाचे हे 3 प्रकार असतात: स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय अशा प्रकार. स्वगत म्हणजे त्याच्या स्वरूपांतर्गत भेद. जसं वृक्ष, एक वृक्ष आहे, वृक्ष एक असला तरी त्याचं पानं वेगळी, त्याची फुलं वेगळी, त्याची फळं वेगळी,
त्याच्या फांद्या वेगळ्या, त्याचं खोड वेगळं, त्याची मुळं वेगळी. म्हणजे एकाच वृक्षात हे अंतर्गत शरीर आहे. शरीर एक असलं तरी पाय वेगळे, हात वेगळे, कान वेगळे, नाक वेगळं, डोळे वेगळे. महाराज कान आणि डोळे किती जवळजवळ राहतात का नाही, पण कधीच शेजार धर्म पाळत नाहीत. एखाद्या वेळेला डोळ्याला काही त्रास झाला, लागलं म्हणा किंवा आले म्हणा, काय झालं, आणि अरे बघ ना इथं कोण उभं आहे, मग त्याने सांगितलं काना तेवढं कर, बघ ना कोण आहे ते, पाहतो का काना किती जवळ आहे, एकाच शरीरातलं ना, पाहत नाही मलाच ते. त्याला म्हणलं का रे शेजारी राहतो, एवढं काम त्याचं करायला काय झालं, ते म्हणे त्याने केलं का, म्हणजे माझं कधी काम. ते ऐकत नाही हे पाहत नाही. त्यांच्यामध्ये काय आहे, भेद, स्वरूपांतर्गत भेद, त्याला स्वगत भेद म्हणतात. भेदाचा दुसरा पदार्थ आहे, एका वृक्षाचा दुसऱ्या वृक्षाशी भेद, सजातीय भेद आहे. वृक्षत्व जाती याच्यातही आहे त्याच्यातही आहे, पण ते दोन वेगवेगळी झाडं आहेत. आणि वृक्षाचा बाकीच्या जगातल्या सगळ्या पदार्थाशी जो भेद आहे त्याला विजातीय भेद. वृक्षस्य स्वगतो भेदा वृक्षांतरात सजातीय विजातीय शिलादितः. असं भेदयुक्त एक वस्तू आहे. आणि दुसरी महाराज त्याच्यात स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजातीय सुद्धा भेद नाही. म्हणजे आकाश आहे, आकाश आहे, तर आकाशात स्वगत भेद आहे का? आकाशात स्वगत भेद नाही. सजातीय भेद म्हणजे अनेक आकाश नाहीत, सावयव नसल्यामुळं स्वगत भेद नाही. दोन आकाश नसल्यामुळं सजातीय भेद नाही. आता हे कल्पना केलेलं आहे, हे पाकिस्तानचं आकाश आहे, इथून भारताचं सुरू होतं, तिकडं रशियाचं आकाश आहे, तिकडं अमेरिकेचं आकाश आहे. पण अशी त्याच्यात काही सांद आहे, बांध घातलेला आहे ना. आकाशात स्वगत सजातीय भेद नाही, पण तरी त्याच्यात विजातीय भेद आहे. कारण वायू म्हणजे आकाश नाही, तेज म्हणजे आकाश नाही, जल म्हणजे आकाश नाही, पृथ्वी म्हणजे आकाश नाही, विजातीय भेद आहे. पण एक वस्तू अशी आहे की त्याचा स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजातीय भेद नाही. अशा प्रकारचं तत्व जे आहे त्याला ब्रह्म म्हणतात. एकमेवा द्वितीयम ब्रह्म, एकम एवम अद्वितीयम ब्रह्म. परमात्म्याचं जे मूळ स्वरूप आहे ते अशा प्रकारचे, म्हणून ते एक आहे. कोण विठोबा? जो एक स्वरूप आहे, ज्याच्यात स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, अशा प्रकारचा परमात्मा एक विठोबा. असं एक हे विशेषण विठोबाचं लावता येतं. एक गावी आम्ही, किंवा एक हे विशेषण नामाला हे लावता येतं. विठोबाचे एक नाम गाऊ. महाराज संतांनी नाम गाण्याला प्राधान्य दिलेलं आहे. नाम गाणं म्हणजे घेणं, तोंडाने उच्चारणं, त्याला गाणं म्हणतात. रामकृष्ण गीती गात, टाळ्याची पुळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत, निज घेऊन फिरत गा, हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. संतांनी सांगितलंय. महाराज आम्ही एरवी तर नाम घेतच नाही, पण सप्तात सुद्धा नाम नसतं, फक्त पत्रिकेवर असतं अखंड. काय अखंड? हरिनाम असतं अखंड. यायचं अखंड. केव्हापासून झालं, कधीपासून झालं काही कळत नाही आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये नामसाधना खूपच कमी झालेली आहे. वारकऱ्याच्या सगळ्या संतांनी नामसाधनेवर जोर दिलेला आहे. मोठा मोठा कीर्तनकार बोखंडी घ्यायची लोकांना सवय आहे. तुम्ही पहा कीर्तनाला किती लोक असते. आणि उद्या जर सांगितलं बापूंनी की आता आपल्याला 2 तास काय करायचंय, नाम घ्यायचं, बघा किती राहते. सगळ्याच्या हातापायावर नाही वारं गेलं तर मला म्हणून उडालं. हात जोडून तुम्हाला विनंती करतो,
नाम साधना करत जा, पैसा लागत नाही. सप्ते करायला पैसे लागतात, नाम घ्यायला पैसे नाही लागत. तो काय म्हणे अशी नवेचिता मोल, तो आहे अशी म्हणाल वेचिता फुकाचे बोल. केवढे काळवेळ लागत नाही, कधीही घेता येतं. अगदी उठल्या उठल्या झोपेतून उठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हे काय तुला काही आज उठले उठले कुठे विठ्ठल विठ्ठल म्हणत असली का? असं कोणी म्हणणार नाही, असं कोणी म्हणणार. झोपताना म्हणला, मध्ये म्हणला, कधीही घेता येतं, कोणत्याही वयात घेता येतं. अवघं 90 वर्षाचं म्हातारं म्हणलं, अरे आता मला लग्न करायची इच्छा झाली. लोक म्हणतील म्हाताऱ्याला चळ सुटला, हाणतील लोक. पण म्हातारा म्हणे आता मी नामस्मरणच करणार आहे. महाराज लोक देवासारखे त्याची पूजा करतील. हे हरामखोर नामस्मरण नाही करत, थोबड काय चाललंय काय चाललंय, तुम्हाला काय करायचंय, गप बसायचं नाही, काय चाललंय काय चाललंय. आता ठीक आहे ना, 50 वर्षाच्या पुढं गेलाय ना, त्याच्या पोराला पोरं झालेत, सगळा व्यवहार पाहतात. मग या हरामखोराने देवाचं नाव घेत बसायला काय हरकत आहे का? कसं काय बसेल, त्याला पुण्य लागतं ना. या अवलादीने सगळी पापं केलेली असतात, फुकट येतं काय नाव? नको ते कुठाने करतात महाराज, मंदिरात जाऊन पत्ते पिसतात. तुम्ही बघा ते पत्ते खेळणारे लहान पोरं असतात असं नाही, ज्याच्या पोराला पोरं झालेली आहे. मंदिरात नामजप करावं ना, भजन करावं ना, पत्ते. तुम्ही पहा कुठल्या मशिदीमध्ये पत्ते खेळताना दिसतात का? कुठल्या चर्चमध्ये जा, तिथं पत्ते खेळतात. हे सगळे राक्षस आपल्यातच कसे काय जन्माला आले काय माहिती. म्हणून अलीकडे ते मी बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं की जे तरुण पोर आहे ना, त्यांना माझ्या हात जोडून विनंती आहे, जर तुमचं म्हातारं आजा नामचिंतन करायचं सोडून मंदिरात जर पत्ते खेळत असला ना, तर त्याला घरी आलं की आतून कडी लावा ना, हाना चांगलं निबर हाना. मलाही मान्य आहे सर्व तीर्थाचे धुरे, हे आराम करून पत्ते खेळत असलं मंदिरात, ह्याचं तीर्थ आहे, हे गटार आहे, गटार. दुसरे नका कोणी, हा दुसरे नका, त्याचेच पाहिजे. मग काही केस बी करू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. त्याने दुसऱ्या दिवशी माळच घेतली पाहिजे. कोणत्याही वयात नाम घेता येतं, कोणत्याही कालात नाम घेता येतं, कोणत्याही परिस्थितीमध्ये. करोडपती आहे, त्याला काय विठ्ठल विठ्ठल म्हणता येणार नाही का? करोडपती विठ्ठल विठ्ठल काय अडचण, काय अडचण काय? खडी फोडायला गेलाय, त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणता येईल की नाही? त्यालाही म्हणता येतं. सर्वसामान्य परिस्थिती त्यालाही म्हणता येतं. महाराज हे साधन ते काय झाले, लोकाची एक अशी मानसिकता झाली, लोकाची मानसिकता झाली. काय मानसिकता झाली? एसटीने आले, फक्त तिकटापुरतंच पैसे घेतलं की तेव्हा महाराज कीर्तन कराविषयी साधा बुवा आहे. चांगले 50,000 40-50,000 घेतले, त्या उरावर बसला का? हा मग मोठा उठतो. सगळ्याच क्षेत्रात असे, सगळ्याच क्षेत्रामध्ये. एका दुकानदाराने सांगितलं मला, बस्ता बांधायला तिथं गेले होते लोक. तो नवरदेव आणलेला, नवरदेव आहेत, यांना जो कपडा लागतो होता गाडा शर्टाचा कपडा, हे काय मीटर आहे? 200 रुपये. अजून भारी दाखवा. 400 रुपये. अजून दाखवा. 600 रुपये मीटर आहे. अजून भारी दाखवा. त्या नौकरांनी सांगितलं याच्यापेक्षा भारी नाही हो आमच्याकडं. हा सगळ्यात काय आहे? 600 रुपये मीटर आहे, सगळ्यात भारी. ते म्हणून चला दुसरीकडं, यांच्याकडं नाही भारी कपडे. तो बसता म्हणजे तो बसलाच पाहिजे ना बांधणारा. ते दुकानदाराच्या लक्षात येऊन, अरे काय, अरे भारी दाखव ना, नवरदेवाचे कपडे शिवायचे. तो मी काल तागा नाही आणला का दिल्लीहून? आम्हाला ते 30 रुपये मीटरचं.
त्याने सांगितलं हां हाय 2500 रुपये मीटर फाडा मग या औलादी आपल्या ती काय कळत सांगा ना. चला बसता बांधायला चला बसा ह्याला काय कळतं याला भाजीत मीठ आहे की नाही ते बी कळत नाही दुसऱ्याने घेतल्यावर घेते. त्याला पैसे जास्त लागतात ते भारी. सगळीकडेच आपण हेच सूत्र वापरतो महाराज. पैसे जास्त लागले का मग भारी. ना मला पैसे नाही लागत हलकं. त्याच्यामुळे त्याची किंमत वाटत. सत्यात संगीत भजनं ठेवतात. भजनं ठेवावी काही अडचण नाहीये पण नामचिंतन कुठे. नुसतंच पत्रिकेवर अखंड. बापूला विनंती करतोय मी. कालही त्यांना विनंती केली त्या गडकऱ्याला बी. 24 तास नामचिंतन झालं पाहिजे असे उत्सव करा. भले 10 का माणसं राहत नाही 2-2 तास सगळ्यांना पारे वाटून द्या आणि अखंड विठोबा रुक्माई विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी जे देवाचं नाव पाहिजे. 24 तास पाहिजे 24 तास. कारण खरी साधना ती आहे. तुकोबाराने आपलं जीवन सफल बनवलं ते या साधनेच्या जोरावर. एक गावी आम्ही विठोबाचे नाम एक विठोबाचे किंवा एक नाम गावे किंवा नामच दुसरी साधना नाही केली. असे एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेकापे काम. आता आम्हाला दुसऱ्या कुठल्याच साधनाचं काम नाही राहिलं. आम्ही योग करत नाही आम्ही याग करत नाही आम्ही तप करत नाही बाकीचं काहीच करत नाही. नाम घेणं हेच तप आहे. नाम घेणं हाच यज्ञ आहे. नाम घेणं हाच योग अशा प्रकारचा आहे. नाम घेणं हेच ज्ञान आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेकापे काम नाही. आता आम्ही कसं केलंय या साधनाविषयीचं दुसऱ्या चरणाचं. मोडून यावता मोडून
भगवंताच्या प्राप्तीची साधनं जी शास्त्रांमध्ये सांगितलेली आहेत त्याला वाट म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये काही सूक्ष्म आहेत तर काही दुस्तर आहेत. कर्म सूक्ष्म आहे, ज्ञान सूक्ष्म आहे, योग दुस्तर आहे, तप दुस्तर आहे. महाराज 2 तास उभं राहायचं म्हटलं तरी 1760 आसनं करायला जातं. ते तपाचं असं असतं 10,000 वर्ष एका पायावर उभं राहून तप केलं. मला ते खरंच लिहिलंय का असं कसं काय असेल. इतर युगामध्ये ते काय होतं शक्य होतं, कलियुगामध्ये शक्य नाही. म्हणून मोडून या वाटा हे सगळ्या रस्ते मोडले आणि एकच अशा प्रकारचा समृद्धी मार्ग सगळा राज्याचा भार चालेल त्याच्यावरून असं केला. राज्यभार चाले ऐसा असं नामचिंतन नाम घेणं हा मार्ग आम्ही स्वीकारला. मग थोडंसं त्याला चव येण्याकरता शेवू मृदंग लावला, श्रुती म्हणजे विणा लावलेला आहे, टाळ घेतलेले आहेत आणि या सगळ्यांच्या साह्याने अशा प्रकारचं हे आम्ही साधना करतो आणि याच्याद्वारा ब्रह्मानंदाचं पान करतो. आणि अशा प्रकारचे या साधनेचा परिणाम काय होतो शेवटच्या चरणात. तो का म्हणे महान पातके बने, तो का म्हणे महान पातके बने, तो का म्हणे झाले भगवंताच्या नामाने त्यांचं सुद्धा कल्याण झालं, हित झालं. मग तो वाल्याकोळी असेल, मग तो आजामेळ अशा प्रकारचा असेल वा आणखीन कोणी असेल, जर महापाप करणाराचं हित होतं तर जे पुण्यवान आहेत, सात्विक आहेत, कैमुती कन्या आहे, त्यांचं हित व्हायला काय अडचण आहे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर ज्ञानेश्वर थोर विभूती महान संत सत्याम्मा मनी नोहे गबाळाचे धनी या न्यायाने ज्यांचं जीवन आहे, हजारो कीर्तनकार या महात्म्याने घडवलेत, हजारो महाराष्ट्रामध्ये. मच्छिंद्रगडाचे रात्री त्यांनी सांगितलं, जनार्दन स्वामी महाराज ते सुद्धा त्यांच्याकडे तयार झालेत आणि भयंकर त्यागी व्यक्तिमत्व आहे. ते हार आणि बुक्का सुद्धा लावून देत नाहीत.
आता एवढा मोठा हार आणला होता, तिकडं विनेकऱ्याला घाला म्हटले. त्यांचं एकच आहे, 1 कोटी नाम जप ते करून घेतात तेव्हा कीर्तन देतात. मी सुद्धा 1 कोट जप करून घेतलाय, पण एवढाच फरक होता. मी त्यांना म्हणलं, बाबा पाटोद्याला श्री क्षेत्र विठ्ठलगड या ठिकाणी मोठ्या सप्त्याचं आयोजन आहे, तुम्ही भेट द्या, तुमचे पदस्पर्श लागले पाहिजेत. तर त्या ठिकाणी वर्षाची वर्ष लोक वाट बघतात, पण यांची सेवा मिळत नाही. आणि मला मात्र त्या दिवशी भेटल्याबरोबर ते म्हणले, महाराज मी तुमच्याकडे कीर्तनच करणार आहे म्हणले. आणि असं म्हटल्यानंतर म्हणलं, आमच्या पाटोदा परिसराचं भाग्य आहे, माझे बांधव माझ्या मातामोल्या नक्कीच पुण्यवान आहेत. आपण होऊन तारीख ते कुणालाच देत नाहीत, पण आपल्याला मात्र दिली. निश्चित माझं काय नाही ह्याच्यात बांधवांना, तुम्ही पुण्यवान आहात, मी गॅरंटेड सांगतो. 2-2 वर्ष लोक त्यांच्या मागे लागली. त्यांचा ड्रायव्हर आहे साहेब तुमच्या आष्टी तालुक्यातील पांढरीचा, तो रोज गाडीमध्ये संघ आहे, सोबत आहे. त्यांनी तारीख गावानी मागितली, म्हणले अजिबात नाही, यंदा तर तुम्हाला तारीखच नाही भेटली, अगोदर 1 कोट जप करा, मग पुढच्या वर्षी बघू म्हणले. असं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या सर्वांना त्यांचं दर्शन झालं. आपण भाग्यवान आहोत.